तुम्हाला माहिती का, बरेचसे मुलं त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन अगदी कंटाळून येतात. त्यांना प्रत्येक वेळेस नवीन पाहिजे असतं आणि सध्या मुलांच्या सुट्ट्याही चालू आहे. बरेचसे मुलं सहसा भाज्या खात नाही. मग अशा वेळेस त्यांना आपण असं डमालूची भाजी त्यांना बनवून देऊ शकतो. सेम रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी. तर त्यासाठी काय करायचं, इथं तव्यावरती आपल्याला 1 चमचा धने, बडीशोप आणि जिरं घेतलेलं आहे. प्रत्येक जिन्नस 1-1 चमचा घेतला, हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त त्याला भाजत बसू नका. त्यात थोड्याशा आपल्याला लाल मिरच्या वापरायच्या आहेत. इथं मी बेडगी मिरची वापरली आहे. तुम्ही कुठलीही मिरची त्यामध्ये वापरू शकतात. मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आणि तेल न घालताच आपल्याला मसाला भाजून घ्यायचे. थंड झालेला मसाला आपल्याला मिक्सरमध्ये तो पाणी न घालताच वाटण तयार करून घ्यायचे. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं त्याला बारीक वाटून घ्यायचे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी मगजबी घेतली, म्हणजे 3 चमचे मगजबी घेतली. ती पाण्यामध्ये 1 तासापूर्वी भिजत घातली होती. ती त्यात आपल्याला घालून घ्यायची आणि भरपूर सारा इथं लसूण घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि जेवढं बारीक वाटतंय ना तेवढा तो मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता मसाला आपला तयार करून झाला. इथं या ठिकाणी उकळलेले बटाटे घेतले छोट्या आकाराचे. छोट्या आकाराचे मिनी बटाटे भेटतात ना, तेच उकडून पूर्णतः साल काढून थंड करून घेतलेत. नंतर त्याला काट्या चमच्याच्या मदतीने असे होल तयार करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण भाजीत सोडू तेव्हा आतपर्यंत ते चांगले शिजले जातात आणि चव मात्र अजून त्याने भारी लागते. आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि उकळलेला बटाटा आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तुम्हाला हा बटाटा तळूही शकतात किंवा न तळताही तुम्ही वापरू शकतात. मी थोडंसं त्याला गोल्डन ब्राऊनपर्यंत थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदेसुद्धा घालून घ्यायचे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत तो तेलामध्ये परतून घ्यायचे आणि वाटलेलं वाटण घालायचं आहे. धने, जिरे, बडीशोप, लाल मिरची आणि मगजबी त्याचं वाटण तयार केलं तर ते त्यात चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनटं तेलामध्ये तो मसाला परतून घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा, तुम्ही नाही वापरला तरी पण चालतं. त्याने चव मात्र अजून भारी लागते. घरातलेच कोरडे मसाला घेतले. लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं आहे. इथं संध्या रेसिपीचा घरगुती खानदेश स्पेशल गरम मसाला इथं वापरलेला आहे. मसाला तेलात टाकला की चांगला 3 ते 4 मिनटं तेलात तो परतून घ्यायचे. त्याने चव अजून त्यावरती अवलंबून असते. आता जेवढा आपण मसाला तेलात परतू तेवढी ती चांगला लागतो. त्यात थोडंसं आपल्याला गरम पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे, म्हणजे तरंगही आपल्या भाजीला चांगला येतो. चांगले 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. वरतून थोडीशी त्यावर आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायची, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. तुम्हाला आवडत असेल तर घालायची किंवा नाही घातली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा असतो, छोटा मिनी बटाटा, तो त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. चांगलं 2 ते 3 मिनटं पुन्हा आपल्याला तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा, म्हणजे बटाट्यापर्यंत आतपर्यंत तो चांगला मुरल्यासुद्धा जातो. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे इथं घरातली साय असते, साय घातलेले, ताजी साय घातली किंवा साय घाला किंवा अर्धी वाटी फेटलेलं दही वापरलं तरी पण चालतं. अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी आपली बनवून इथं तयार होते. चांगलं पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला साय नसेल घालायचं, तुम्ही अर्धी वाटी फेटलेलं दही वापरलं तरी पण चालतं, पण दोघीपैकी एक घाला, म्हणजे खूप छान चव लागते. गरम पाणी घालायचं. घरातल्या व्यक्तीप्रमाणे खूप जास्त पातळ करू नका, घट्टसं ग्रेव्ही असते त्याची, आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटं चांगला उकळू द्यायची. आता ही भाजी खूपच पातळ करू नका, थोडीशी ग्रेव्हीची ठेवा. मस्त भाजी आपली बनवून इथं तयार झाली. भाजीला चांगला 2 ते 3 मिनटं चांगला गदकू द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आता थोडं खूपच पातळ दिसत आहे, पण घट्ट झाल्यानंतर भाजी आपली ही थंड झाल्यानंतर भाजी आपली घट्टसच होते. आता लगेच गरम गरम ताट करायला घ्यायचं आणि खायला घ्यायचं. अगदी रेस्टॉरंटसारखी दम आलूची भाजी आपली बनवून इथं तयार झाली. ही भाजी तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकतात किंवा पुरीसोबतही खाऊ शकतात किंवा पांढऱ्या भातासोबत जरी खाल्ली तरी पण एकच नंबर भाजी आपली बनवून इथं तयार होते. त्यासोबत माझी रोजच्या वापरण्यामधली मल्टीग्रेन पोळी आहेत आणि दम आलूची भाजी. हा आहे आमचा दुपारच्या जेवणातला मस्त चमचमीत बेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. असेच छान छान रेसिपीसाठी संध्या रेसिपीला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.